बेसन न वापरता ही कोथिंबीर वडी तयार होते. त्यासोबतच रोलचा आकार शेवटपर्यंत तसाच्या तसाच गोल राहण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याचा फुल व्हिडिओ चॅनलला अपलोडेड आहे, तर नक्की चेक करा. खमंग खुसखुशीत गोल आकारात तयार होणारी बिना बेसनची कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची कोथिंबीरची जुडी घेऊन ती निवडून घेतलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिट ठेवून 4-5 पाण्यात ती स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर ही कोथिंबीर गाळून घ्यायची पाण्यातून व्यवस्थित आणि बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीरमध्ये 1 कप ज्वारीचं पीठ, पाव कप तांदळाचं पीठ, 1 चमचा सफेद तीळ, पाव चमचा ओवा, 2-3 चिमूट हिंग, 1 चमचा धणा पावडर, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि लसूण मिरचीचा ठेचा करून घ्यायचा. हे सगळे पदार्थ घालून व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर मला पीठ कमी वाटतंय ज्वारीचं, त्यामुळे मी पुन्हा अर्धा कप पीठ घातलं. मिक्स करून झाकण देऊन 10 मिनिट असंच ठेवून दिलं. 10 मिनिट नंतर पाहू शकता पिठाला ओलावा आलेला आहे, कारण कोथिंबीरचं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर आता तरीसुद्धा पीठ थोडं कोरडंच होतं, त्यामुळे मी फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालून एक घट्ट असा गोळा तयार करून घेतला. त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. हा पिठाचा गोळा पुन्हा 5 मिनिट भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर 2 भाग करून त्याचे असे रोल करून घ्यायचे. वरून थोडे सफेद तीळसुद्धा लावून घ्यायचे. तेल लावलेल्या एका चाळणीमध्ये रोल ठेवायचे आणि गरम पाण्याच्या वरून ही चाळणी ठेवून झाकण देऊन 15 ते 20 मिनिटसाठी मध्यम ते बारीक गॅसवर हे वाफवून घ्यायचे. रोल वाफवून झाल्यानंतर ते काढून पूर्णपणे थंड करायचे आणि मगच त्याचे सुरीने काप करून घ्यायचे. कापलेल्या ह्या वड्या गरम तेलामध्ये सोडायच्या आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. डीप फ्रायसुद्धा करू शकता. इथे मी शॅलो फ्राय केलेला आहे आणि मस्त खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झाली.